आणि आता एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत। तुम्ही बोटाला शाई लावली आहे का? यापेक्षाही आज जास्त चर्चा होती ती तुमच्या बोटाची शाई पुसली गेली का या प्रश्नाची। कारण या निवडणुकीमध्ये शाईऐवजी मार्कर वापरला गेला। मार्कर का असा प्रश्न अनेकांना पडलाय। त्यानंतर मतदान करून घरी गेल्यानंतर अनेकांनी नेल पॉलिश रिमूव्हर त्याचबरोबर हँड सॅनिटायझरने ही शाई पुसण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर लगेचच अनेकांच्या बोटावरची शाई पुसली देखील गेली। हे खरंच घडतंय का याचाच रियालिटी चेक एनडीटीव्ही मराठीने देखील केला। पाहूयात नेमकं काय घडलंय या रियालिटी चेक मध्ये। तुम्ही बोटाला शाई लावली का असं विचारण्याऐवजी आता तुमच्याही बोटाची शाई पुसली गेली का असं विचारायची वेळ आली आहे। हा सगळा घोळ झालाय तो मतदान करताना बोटाला शाई लावण्याऐवजी या निवडणुकीत मार्करनं खूण करण्यात आली आहे। त्यामुळे हा परमनंट मार्कर असल्याचा दावा करण्यात आला असला तरी अनेकांच्या बोटाला लावलेली शाई ही नेल पॉलिश रिमूव्हर आणि ॲसिटोननं पुसली जाते। घरोघरी याची प्रात्यक्षिकं सुरू झाली आहेत आणि बहुतांश मतदारांच्या बोटाची शाई पुसली गेली आहे। एनडीटीव्ही मराठीनं जो रियालिटी चेक केला त्यात नेमकं काय समोर आलं तुम्हीच पहा। मार्कर वापरण्यात आलेला आहे की मतदान केलंय की नाही हे ठरवण्यासाठी ही शाई पुसली जाते असा आरोप करण्यात येतोय। आपण खरोखर तसं होतंय का हे तपासून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बराच पुसण्याचा मी प्रयत्न करतोय। थोडीशी शाई ही आतापर्यंत फेंट झालेली दिसतेय आणि एक जादू आपण आता दाखवूया। खरं तर ही जादू म्हणता येणार नाही, हे विदारक चित्र आहे। बऱ्यापैकी पुसलं गेलेलं आहे जर आपण बघू शकत असलो तर। प्रवीण नेल पॉलिश रिमूव्हरने जे सहजपणे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याने ही शाई पुसली जाते की नाही हे बघण्याचा तो प्रयत्न करतोय। थोडंसं प्रवीणला रिक्वेस्ट आहे की बोट त्याने दाखवावं आणि कितपत काय म्हणजे मार्करची शाई आहे की जो तुमचा अनुभव आहे तोच माझाही अनुभव आहे। थोडंसं मी प्रयत्न केले, त्या प्रयत्नामध्ये ही शाई पुसली गेलेली आहे। त्यामुळे जे दावे केले जातात बऱ्यापैकी ते बऱ्यापैकी खरे आहेत, यामध्ये तथ्य नाही असं म्हणता येणार नाहीये। कारण की नेल पॉलिश रिमूव्हर आपण कोणत्या नेल पॉलिश रिमूव्हर वापरले त्याबद्दल माहीत नाही, परंतु नेल पॉलिश रिमूव्हरने ही शाई जाते हे नक्की आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडते। मी देखील माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे। वांद्रे पश्चिम इथल्या मतदारसंघामध्ये मी येऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे। मात्र याआधी शाई लागायची, परंतु आता मार्करने आपली जी निशाणी आहे मतदान केल्याची ती खरं तर मार्करने ती निशाण लावलं जात आहे। मात्र इथे मी आता एक हे नेलपेंट रिमूव्हर घेतला आहे आणि आपण बघूया की खरंच जी लावलेली शाई आहे याची म्हणजे मार्करची ती पुसली जाते का। मी खरं तर एक दोन इथे हे घेतले आहेत नेलपेंट रिमूव्हर आणि आपण पाहूया की शाई खरंच जाते का, पुसली जाते का। हे बघा, जवळपास माझ्या बोटावरची जी शाई आहे, जो मार्करचं निशाण होतं जे मार्करचं ते तर पुसलं गेलं आहे। जे हातावर म्हणजे चमडीवर आहे ते देखील फेड होत आहे। त्यामुळे जो आरोप केला जात आहे किंवा जी माहिती आपल्याला सगळ्यांकडून मिळते आहे की ही जी जो मार्कर निशाण लावलं जाते ते पुसलं जाते ते कुठेतरी बहुतांश भागी खरं ठरलं। आपण इथे पाहतोय की हे जे फेड होत आहे हळूहळू ही शाई जवळपास माझ्या बोटावरची पुसली गेली आहे। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही घरी जाऊन शाई पुसण्याचा प्रयोग केला। मी सचिन सावंत आत्ताच मतदान करून आलो आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही मतदानाची प्रक्रिया होते आहे। तिथे मार्कर पेननं तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेल पॉलिश रिमूव्हरने काढली जाऊ शकते। आता माझ्या पत्नीने मला सांगितलं, मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे ते आपण पाहून घ्यावं। आता आपण माझ्या पत्नीचं बघूया तिचं कसं काढता येतंय ते। मुलुंडमधल्या मतदार भक्ती चपळगावकर यांनाही काय अनुभव आला पहा। ही जी शाई आहे ही निघतीये लगेच। कोरस कंपनीचा मार्कर होता एवढं मी बघून आले आणि माहीमला यांचं ऑफिस आहे आणि आपल्या सगळ्यांना कोरस कंपनी ही आपल्या स्टेशनरीची ओळखीची कंपनी। आता बघूयात हे खरंच निघतोय का। माझ्याकडे
नेल पेंट रिमूव्हर वाईप्स आहेत. लेट्स सी. हो, मला वाटलं होतं त्याच्यापेक्षाही जलद गतीने हा मताधिकार जो काही आहे तो नाहीसा होते हळूहळू, रादर लवकर लवकर. मतदान केल्यानंतर बोटाची शाई पुसली जाते याचा अर्थ सरळ आहे. बोटावरची शाई पुसून पुन्हा पुन्हा मतदान करता येईल. त्यामुळे बोगस मतदान वाढेल. लोकशाहीमधल्या मतदानाच्या पारदर्शक प्रक्रियेमधला हा मोठा खोडा आहे. आधीच ईव्हीएम मग पाडू मशीन या सगळ्यावरनं विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असताना निवडणूक आयोगानं आता मार्करची शाई वापरून आणखी गोंधळात गोंधळ घातलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.